नमस्कार दोस्तांनो, आज आपण एक छान गोष्ट ऐकणार आहोत. तर तयार आहात सर्वजण? गोष्टीचे नाव आहे चिमणी आणि इंद्रधनुष्याचा खजाना. चला तर मग ऐकूया. हिरव्यागार जंगलात एक छोटीशी चिमणी राहत होती. तिचं नाव होतं चिंकी. चिंकी खूप चंचल, गोड आणि उत्सुक स्वभावाची होती. तिला नवीन गोष्टी शोधायला खूप आवडायचं. तुम्हालाही आवडतं ना? तसंच एके दिवशी जोरदार पाऊस पडला. आकाश काळं ढगांनी भरलं होतं. पण थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि आकाशात सुंदर रंगीबिरंगी इंद्रधनुष्य दिसू लागले. चिंकीने पहिल्यांदाच इतकं सुंदर इंद्रधनुष्य पाहिलं होतं. ती आश्चर्याने म्हणाली, वा, किती सुंदर! जर मी त्या इंद्रधनुष्याच्या टोकाला गेले तर कदाचित तिथे खजिना असेल. तिने आजी चिमणीला विचारलं, आजी, इंद्रधनुष्याच्या टोकाला खरंच खजिना असतो का ग? आजी हसून म्हणाली, खजिना असतो की नाही माहीत नाही, पण जे शोधायला निघतो त्याला नक्की काहीतरी मौल्यवान मिळतं. चिंकेने ठरवलं, मी खजिना शोधायला जाणार. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उडत उडत इंद्रधनुष्याच्या दिशेने निघाली. रस्त्यात तिला ससा बंटी भेटला. कुठे चाललीस चिंकी? मी खजिना शोधायला चालले आहे, बंटी म्हणाला. मी पण येतो. दोघे पुढे गेले. थोड्या अंतरावर त्यांना कासव मोती भेटलं. मोती हळू 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 चालत होता. मीही येऊ का? तो विचारू लागला. हो, नक्की, चिंकी म्हणाली. तिघे मित्र प्रवासाला निघाले. रस्त्यात त्यांना एक मोठी नदी भेटली. बंटी उडी मारून पार गेला. चिंकी उडून गेली, पण मोती मात्र अडकला. चिंकी म्हणाली, आपण मोतीला मदत करूया. दोघांनी मिळून एक छोटी फांदी ढकलली. त्यामुळे मोती नदी पार करू शकला. थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक उंच टेकडी दिसली. टेकडी चढताना बंटी थकला. यावेळी मोती म्हणाला, मी आडू चालतो, पण मी हार मानत नाही. सगळे एकमेकांना प्रोत्साहन देत टेकडी चढले. शेवटी ते इंद्रधनुष्याच्या टोकाशी पोहोचले. पण तिथे कोणताही सोन्याचा खजिना नव्हता. फक्त हिरवीगार माड, सुंदर फुलं, शांत वातावरण असं होतं. बंटी नाराज झाला. आपण इतका प्रवास केला, पण खजिनाच नाही. चिंकी थोडी शांत झाली. तेवढ्यात आजी चिमणी तिथे आली. ती म्हणाली, खजिना म्हणजे सोनं नाणं नसतं. तुम्ही प्रवासात काय शिकलात तोच तुमचा खजिना आहे. चिंकी विचार करू लागली. ती म्हणाली, आपण एकमेकांना मदत केली. बंटी म्हणाला, आपण हार मानले नाही. मोती म्हणाला, आपण मैत्री जपली. आता चिंकीला समजलं होतं, खजिना बाहेर नसतो, तो आपल्या मनात आणि आपल्या मित्रांमध्ये असतो. त्या दिवसापासून तिघे मित्र नेहमी एकत्र राहू लागले. जेव्हा जेव्हा आकाशात इंद्रधनुष्य दिसायचं तेव्हा तेव्हा ते हसून म्हणायचे, हा आपला मैत्रीचा खजिना आहे. तर मित्रांनो, आपली मैत्री हीच आपली महत्त्वाचा खजिना आहे. त्यामुळे सर्वांनी आपली चांगली मैत्री जपा. धन्यवाद. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.